नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। दरवर्षी आपण सर्वजण मोठ्या आनंदात गुढीपाडवा साजरा करतो। हा दिवस म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात, नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा दिवस। मित्रांनो, यंदा 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी गुढीपाडवा हा सण आलेला आहे। पण मित्रांनो, त्याच दिवशी अमावस्या तिथी देखील आलेली आहे। गुढीपाडवा आणि अमावस्या एकाच दिवशी आलेले आहेत। मग गुढी उभारायची का नाही, या दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आज हजारो लोक याच गोंधळात अडकलेले आहेत। पण इथे एक गोष्ट आहे जी अनेक लोकांना माहीत नाही। पंचांगात याबद्दल एक स्पष्ट नियम सांगितलेला आहे आणि जर तो नियम माहीत नसेल तर अनेक लोक चुकून चुकीच्या वेळी गुढी उभारत आहेत। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याचे खरे महत्त्व, अमावस्या म्हणजे नेमकं काय, हा गोंधळ का निर्माण झाला, पंचांग काय सांगते आणि शेवटी सर्वात मोठा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उभा राहिलेला आहे, तो म्हणजे गुढी उभारायची की नाही। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। गुढीपाडव्याला हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा मानला जातो। गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर तो मराठी संस्कृतीचा अभिमान आहे। हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो। हा दिवस म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते। या दिवसापासूनच नवीन वर्ष सुरू होतं आणि म्हणूनच अनेक लोक या दिवशी नवीन संकल्प देखील करतात। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये काही दिवस अत्यंत शुभ मानले जातात, त्यांना 3.5 मुहूर्त असे म्हणतात। हे 4 दिवस म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडवा। या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते, म्हणजेच हा दिवस स्वतःच शुभ असतो। पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर का हा इतका शुभ दिवस आहे तर मग काही लोक का म्हणत आहेत की अमावस्येमुळे गुढी उभारू नये, या बागे नेमकं कारण काय आहे। चला आता थोडं अमावस्येबद्दल समजून घेऊया। आता अमावस्या म्हणजे काय, तर अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे अदृश्य असलेली रात्र। या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही, म्हणून अनेक लोकांच्या मनात असा समज निर्माण झाला आहे की अमावस्या हा दिवस शुभ असतो। काही लोक म्हणतात की अमावस्येला नवीन काम सुरू करू नये, मोठे निर्णय घेऊ नयेत, शुभ कार्य टाळावे। पण मित्रांनो, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे, पण ती अर्धवट माहिती आहे। कारण अमावस्या हा दिवस खरं तर पितरांना समर्पित आहे, पितरांचं स्मरण करण्याचा दिवस आहे। अनेक लोक या दिवशी पितृतर्पण करतात, दानधर्म करतात, जप करतात, म्हणजे अमावस्या हा दिवस अशुभ नसून आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात आणि 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते, म्हणजेच झाडांवर एक नवीन पालवी फुटायला सुरुवात होते। वातावरण आनंदी आनंदमय असतं। हिंदू नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते। आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असेही म्हटले जाते आणि आजच्या दिवशीच प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षांचा वनवास करून अयोध्या नगरीत परत आले होते। लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणे बांधली, गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासूनच ही परंपरा प्रचलित आहे। गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे, याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि ती सन्मानाने देखील उतरवली जावी। आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वर्षाचे आनंदाचे स्वागत करायचे असते। दाराला झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधायचे असते। उंबरठ्यावर चंदन आणि हळदीचे लेपन करायचे असते। मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचे आहे, रांगोळी काढायची आहे। त्यानंतर उंबरठ्याला धूप दीप यांनी ओवाळायचे आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करायची, कारण गुढी उभारण्यासाठी आपल्या घरातील देवांची अगोदर पूजा व्हायला हवी। देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते। गुढी जी आहे ती ऊन पडल्यानंतर 10-11 वाजता किंवा भर दुपारी अशा वेळी कधीही गुढी उभारू नका। जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस खरी गुढी उभारण्यात येत असते, पण त्यावेळेस जर शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं म्हणजेच 8, 8:30 किंवा 9 पर्यंत आपण ही गुढी उभारू शकतो आणि तिची पूजा करून घ्यायची असते। आता जाणून घेऊया की गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे।
तर गुढी उभारण्यासाठी एका ताटामध्ये हळदी कुंकू, एका छोट्याशा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे, एक मोकळा तांब्या घ्यायचा आहे, निरंजन घ्यायचं आहे, थोडंसं चंदन घ्यायचं आहे, एका छोट्या वाटीमध्ये अक्षदा तसेच घंटी घ्यायची आहे, दोरी आपण गुढी बांधण्यासाठी वापरणार आहोत, तसेच लाल धागा गुढीची साडी बांधण्यासाठी वापरणार आहोत, त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे, माचीस घ्यायची आहे, साखरेची माळ म्हणजेच साखरेचे कंकण म्हणतात तर ते घ्यायचं आहे, 2 विड्यांची पाने व 1 सुपारी घ्यायची आहे, 1 नारळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद त्या दिवशी बनवला जातो. त्याच्यामध्ये गूळ, ओल्या हरभऱ्याची डाळ म्हणजेच भिजलेली डाळ आणि कडुलिंबाचा पाला. या दिवसांमध्ये फुलं येतात तर ती फुले व पाणी टाकायचे आहे आणि याचा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. गुढीला लावण्यासाठी हार घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 काठपदराची नवीन साडी व ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. साडी घातलेली नसावी, ती पूर्णपणे कोरी असावी म्हणजेच एकदम नवीन असावी. लिंबाचा 1 डहाळा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आंब्याचाही 1 डहाळा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 बांबूची काठीही लागणार आहे, त्याला आपण साडी बांधणार आहोत. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठी लागणार आहे, त्यालाच आपण वेळूची काठी असेही म्हणतो. तर वेळूची काठी ही उंच असावी. त्यामागे एक शास्त्र आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याचा आणि विजयाचा ध्वज. तर ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा देखील स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो त्या जागी हळदीचे लेपन करून घेतले तर अतिशय उत्तम. त्या जागी रांगोळी काढायची आहे. हळदीचे लेपन नाही काढलं तर रांगोळी काढायची. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावर एखादा छोटासा पाट किंवा एखादा छोटासा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे. त्यानंतर एखाद्या लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि जी काठी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे ती तिथे उभी करायची आहे. त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. छोटंसं निरंजन किंवा दिवा लावून घ्या, धूप अगरबत्ती लावून घ्या. त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. तर एका छोट्याशा ताम्हणामध्ये 1 सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला घ्यायची आहे. त्या सुपारीची देखील पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीची देखील तुम्ही पूजा करू शकता. गणपती बाप्पांना आपण पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे. विड्याच्या जोड पानावरती थोडंसं अक्षता ठेवायचे आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून ही सुपारी आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे आणि धूप आणि दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आपल्या गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची असते. हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्रही बोलायचा आहे. त्यानंतर मग या काठीला जे तुम्ही वस्त्र घेतलेले असतील ते तुम्हाला नेसवायचं आहे. त्या वस्त्राला देखील हळदी कुंकू लावायचं असतं. नंतर ते वस्त्र नेसवल्यानंतर त्यावर वरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा असतो. मग तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या असतात. कलशावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक सुद्धा तुम्हाला काढायचं आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा. आणि गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो तर त्यावेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादा ब्लाऊज पीस घेऊन त्यावर साडीच्या एकसारख्या मिऱ्या करायच्या आहेत. मग ती मगाशी जसं सांगितलं तसं कुठल्याही वस्त्र तुम्ही घेऊ शकता, फक्त ते कोरं असावं. त्यानंतर लिंबाची पानं किंवा लिंबाची डहाळे, आंब्याची पाने, फुलांचा हार बांधायचा आहे. नंतर वरून त्यावर कलश ठेवायचा आहे आणि ही गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे. काही जण गुढी उभारतात तर काही जण कलशाची स्थापनाही करतात. गावानुसार या पद्धती वेगवेगळ्या असतात. खरं तर आपल्या श्रद्धेवर आहेत. अगदी छोटीशी गुढी बाजारातून आणून पूजा केली तरी चालते, फक्त आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे एवढंच. पाटावर जिथे तुम्ही गुढी उभारली आहे तिथेच थोडे तांदूळ ठेवावे आणि कलशाची स्थापना करावी. कलशावर अष्टदिशांना कुंकू लावावे. कलशातल्या पाण्यात हळदी कुंकू, अक्षता, फूल, नाणं आणि 1 सुपारी टाकून कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवून कलशाची पूजा करायची आहे. गुढीला गंध, अक्षता, फूल वाहून धूप दीपाने ओवाळायचं आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे. पुढील सांगायचं आहे की तू जसा उंच आहेस तसाच निळे आकाशाचे नाते सांगतो तशीच आमची ही प्रगती होऊ दे. नंतर कडुलिंबाच्या पानांचा जो नैवेद्य आपण बनवला होता तो गुढीला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा नैवेद्य देखील प्रसाद म्हणून दाखवू शकता आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना हा नैवेद्य वाटायचा आहे. कडुलिंब हा शीतगुणांचा आहे म्हणून शरीरातील उष्णता यांनी कमी होते.
गुढीची पूजा झाल्यानंतर नवीन खरेदी केलेली पुस्तके किंवा नवीन खरेदी केलेल्या वस्तू यांची ही पूजा करायची असते। नंतर जेव्हा तुम्ही स्वयंपाक होईल तेव्हा गुढीला सागर संगीताचा नैवेद्य दाखवायचा आहे। कोणी पुरणाचा तर कोणी श्रीखंडपुरीचा किंवा कोणी डाळ भाताचाही नैवेद्य दाखवतात। घरात जे काही बनवलं आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। फक्त गोडाधोडाचा नैवेद्य असावा, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गोड असावी। आपला दिवस सूर्योदयापासून सुरू होतो, म्हणून गुढी सूर्योदयाच्या वेळीच उभारली जावे, म्हणजेच कोवळे ऊन आहे तोपर्यंतच। तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण 10 मिनिटे आधी उतरावी असे सांगितले जाते। प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे ती उतरायची आहे। गुढी उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायचं आहे आणि गुढीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य राहू दे, माझ्या घरामध्ये धनधान्यांची भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे ती उतरायची आहे व साखरकाठी घरामध्ये सगळ्यांनी प्रसाद म्हणून खावे। गुढीला लावलेल्या लिंबाची पाने आहेत त्याचा तुम्ही धान्यांमध्ये वापर करू शकता, त्यामुळे धान्याला कीड लागत नाही व गुढीसाठी वापरलेली आंब्याची पाने तसेच हार व फुले यांचे निर्माल्यामध्ये विसर्जन करावे। तर आता महिलांनी गुढीपाडव्याला आवर्जून कोणते नियम पाळले पाहिजेत ते आता आपण बघूया। पहिला नियम, गुढी उभारण्यासाठी मुहूर्त कोणता आहे, वेळ कोणती आहे, तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। त्यामुळे गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्ताची वेळ या दिवशी बघण्याची गरज नाही, कारण हा जो संपूर्ण दिवस असतो तो शुभ दिवस असतो। त्यामुळे सकाळी कोवळं ऊन आहे तोपर्यंत गुढी उभारली तरी अतिशय उत्तम आहे। 2. गुढी जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला गुढी उभारावी। 3. गुढीची साडी शक्यतो पिवळ्या रंगाची, लाल, केशरी, हिरव्या किंवा गुलाबी रंगाची असावी। इतरही तुम्ही घेऊ शकता, पण हे रंग जे आहेत ना ते विशेष आणि शुभ मानले जातात। 4. गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा पदार्थ मात्र बनवून खावा, कारण असे म्हटले जाते की सण हे कधी सुना जाऊ देऊ नये, म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावे, फक्त देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये। घरातील पुरुषाने गुढी बांधू शकता, फक्त स्त्रीने स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नये। 6. मासिक पाळीचा 4था दिवस असेल तरी देखील तुम्ही गुढीची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवून गुढी उतरवल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये। असे म्हटले जाते की गुढी किमान 2 ते 3 तास तशीच राहू दिली पाहिजे आणि गुढी उतरवल्यावर गुढीची पूजा 15-20 मिनिटे ही तशीच राहून द्यावी आणि ही गुढी वाऱ्यामुळे पडू नये म्हणून ती घट्ट बांधावी। या व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडव्याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे। आजची ही उपयुक्त माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।